डोस झाल्यामुळे ₹20 वाटतं रे हो 26 जास्त इकडे पोहायला येतात. ओ माय गॉड. अरे कधी मागे माणसं उभी येते. मनापासून वाचण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजची ब्लॉगची सुरुवात जरा 12 वाजताच झाली. 12:15 झाले. आपण निघालो जरा कुठे निघालो काय माहीत नाही. बाहेर मित्र आला आपल्या एवढ्या दिवसानंतर रत्नागिरीत, जो बाहेर असतो शिक्षण, मग त्याला भेटायचं आणि माझं किरकोळ एक काम आहे ते करायचं आहे. तर निघूया. गाडी तर आपण रेडी ठेवलेली आहे. नुसतं गाडीला घाण्यात इग्नोर करा, धूळ बसलेली आहे. बघूया. तर एवढ्या झंझटीनंतर निघालोय. माईकची बॅटरी डूस झाल्यामुळे विराटची इकडे चार्जिंगला लावला होता, पण विराटला आपण घेतलंय सोबत. आलेला आहे इंडिया टॉन. जे काम होतं करायचं ते तर झालेलं नाही आहे. कुठेतरी फिरायला लागलं बाहेर. तर आता निघालोय आम्ही दोघंही. माईकचा आवाज येऊ दे नीट दोघांसाठी तरी. नाही उडू नको ते. उडून सेक्शन असल्यामुळे जरा घातकच आहे. रत्नाचे एवढे खड्डे बघायला नको. हा बघा ऑफरोडिंग. आणि पहिला आपलं काम आहे आता आपलं काम आहे पेट्रोल भरणं. आणि ते आलंय शेवटला. एक्सपेन्सिव्ह. हे ऍक्टिव्ह असून दुःख देत रे. एवढं पेट्रोल टाकलं तरी अर्धाच काटा वाढला रे. हे दुःख काय खतम नाही होता रे. हलकू रे. तर मित्र हो, आता आपण आलोय TRPत. अख्खा रत्नागिरीचा रस्ता आला नुसता TRP 40% होत नाही. यायला असा वैताग आला या रस्त्याला जायचा. तरी 40% पुढे तर रस्ता होताच. आणि अरे आधी बऱ्यापैकी झालाय. असून सुद्धा नसल्यासारखं आहे. तर 1 लेन असल्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं. काल विचार कर, मी चिराई हॉस्पिटल समोर 15 मिनिटं होतो नुसतं उभा 4 व्हीलर मध्ये. असं काय लोकेशन करून ठेवलेलं आहे. दिस इज ही राईट साइडची लेन आहे आणि लेफ्ट साइडची लेन अजून बनायची. बरं, सुरुवात पहिले ह्याची केलेली अजून पण तो अर्धवट सोडलेला आहे. मला अर्धवट सोडलं, मग ही केली, मग आता ही करताय. काय करताय तुम्हाला सांगतो, रस्ता पण सरळ नाही. वेळा बघा, रोज नवीन रस्ता बघायला भेटेल तुम्हाला, रोज नवीन. आता बघा एवढा ट्रॅफिक जाम झालंय तिकडे. किमान सांगतो आम्हाला हे पार करायला 5-10 मिनिटं तरी 2 व्हीलर मध्ये लागणार आहेत. 4 व्हीलरचं तर विसरूनच जावा तुम्ही, लवकर हालता. बाहेर निघालो ती 2 कामं काय झालेली नाही ना. पहिलं काम झालं ना दुसरं काम झालं. दुसरं काम होईल पण लेट होईल. आता बंद आहे. आज 4था शनिवार म्हणून सगळं बंद आहे. आणि त्या दिवशी म्हणून मी इकडे आहे. तेच ना. माणूस कधी कामं करतो जेव्हा त्याला सुट्टी असते. पण त्याला सुट्टी असते तेव्हा सगळ्यांना कशी सुट्टी असते, कशी कामं होणार वेंडी. थोडा अभी लेंगे हम गन्ने का जूस बडा ग्लास खाली 20 रुपये. तर मला माहित नाही माईक कधी मला धोका देईल, कारण त्याची ऑलमोस्ट बॅटरी लो आहे. मी याच्याकडे 5 मिनिटं लावल्यात, त्यावर हा चालतोय. किती वेळ चालतोय आता बघूया. पण लॉक करतोय तोपर्यंत चालू दे. चार्जर घेऊन ठेवला सोबत, कुठे भेटला की चार्जर चिपकून टाकतो ना बघू. गन्ने का ज्यूस बडा ग्लास 20 रुपये. रिफ्रेशिंग तर आहे. माइंड ब्लोइंग. असतं एकाचं त्या ह्याच्यावर लक. काय करू शकतो आपण नुसतं थंडा घेऊ शकतो आणि रिलॅक्स करून हायड्रेटेड राहू शकतो. तुम्ही पण राहा, आम्ही पण आता राहिलेलो आहे आणि पुढचा प्रवास चालू ठेवलेला आहे. होय की नाही ब्रो? येस ब्रो, लेट्स गो. या 40च्या खतरनाक ट्रॅफिक नंतर या मारुती मंदिरला जे कामं करून ठेवलेली आहेत त्याच्यानुसार जे अजून ट्रॅफिक झालंय ते काय बोलू नका. ते बघा खच्ची रे खच्ची. हो, मला म्हणत होते की गाडी चालव, पण माझी अजून स्किल अजून एमेच्युअर वरती आहे मी. ओके. आता गेम खेळायला सुरुवात केलंय मी या गाडी सोबतचा. पण तू जर गेम हा खेळला असतास तर मी ब्लॉकचा गेम खेळलो असतो. तर आता जर काम येऊन विराटचं आपण थांबलेलो आहोत. माईक चालू कर. माईक चालू कर. तर
हा एक मारुती मंदिरचा लेन आहे आणि एक तो साळू स्टॉपचा लेन आहे. हॉटस्पॉट आहे ट्रॅफिकच्या मुळे. म्हणजे तुम्ही या झोन मध्ये, तुम्ही या एरियामध्ये जर संध्याकाळी 7च्या दरम्यान वगैरे कुठून इकडनं पास व्हायचं ठरवलं, संपला खेळ. काहीच करू शकत नाही, साधा हलू नाही शकत, एवढी वाट लागते. 4 व्हीलर तर विसरूनच जावा. अच्छा आवडेच की असं सांगणार कधी मागे माणसं उभी येते. तर कुठे नाही, तर आपण आज आलो भैरीच्या देवळात. का नको, वाय नॉट. शिंगा पण आहे, दर्शन पण होईल आपलं. कुलदेव पण आहे रत्नागिरीचं. आणि आज हे तुम्हाला रिकामे रिकामे वाटतंय असं बघून. आज शनिवार आहे, 2 दिवसांनी पालखी येते भैरीची, तेव्हा सगळं इकडचं वातावरण वेगळं असेल. म्हणजे वेगळंच, म्हणजे ट्रान्झिशनच प्रॉपर लेवलला. तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि चांगली माहितीनुसार भेटलेली. आज हे एवढं मंदिर म्हणजे तसं भरलेलंच होतं, पण परवा जेव्हा पालखी असेल तेव्हा जो ट्रान्झिशन असेल ना, खतरनाक. मला ह्याला बघूया आहे काय, तर एक वेगळाच स्पॉट बघायला जाऊया. एक स्पॉट माहिती आहे तो, जो मी परवा तुला सांगितलं, ब्रुनोचा स्पॉट. येस, रत्नागिरीचं हिडन स्पॉट. लेट्स गो, बघूया. काय दिसतंय म्हणजे खरं सांगतो, रत्नागिरी आहे ना, ही तुम्हाला वेगवेगळ्या जागेतून वेगवेगळं सौंदर्य दाखवतो. काय दिसतंय, हे पाठची फॅक्टरी सोडलात ना, आपला प्लांट सोडलात ना, तर आहा काय समुद्र आहे. वा, एक नंबर. वा क्या सीन आहे, वा क्या सीन आहे, एक नंबर. आता जरा हेवी ड्रायव्हर गाडी चालवतात, न्यूबी त्यांना चालू दे. तुला मजा माहिती आहे, इकडे जेव्हा आता हे मार्च वगैरे चालू होतं ना, इकडे सुकी मच्छी ठेवायला सुद्धा ठेवतात. हे जे प्लॅटफॉर्म वगैरे आहेत ना आजूबाजूला, ते त्याच्यासाठी मोस्टली इकडचे लोक वापरतात. ऑलमोस्ट म्हणून इकडे सगळ्या मच्छीच्या गाड्या आहेत. ते मच्छीचा प्लांट आहे आणि म्हणून नाकाची तर वाट आहे, पण दृश्य चांगलं आहे. बात तर हो, 6वी-7वीत असताना इकडे पोहायला यायचास. ओ माय गॉड, हा हे तो लेटेस्ट न्यूज आहे. बघा भगवती किल्ला, तो बघा. तर आपल्याला तिकडेच जायचं, भगवती किल्ल्याच्या बॅक साईडला, म्हणजे बॅक वॉटर आहे तिकडनं. तसं म्हणजे बोलतो ना आपला रत्नागिरीचा मरीन ड्राईव्ह, तशी वाली फिलिंग येते. जरा हळू चला मित्रा. आणि आजूबाजूला भयंकर काटे आहे, असा हात बाहेर घेतला तरी काटा लागू शकतो. तर आतच घेऊया आपण. अरे बॅक वॉटर वगैरे आता, पण ही खरं तर एक किल्ल्याची जागा आहे. इकडे वरती भगवती किल्ला आहे आणि त्याच्याच बॅक साईडला हे बॅक वॉटर आहे. हे बघा, लग रहा है ना रत्नागिरी का मरीन ड्राईव्ह. पण बोलतो ना, दिलाच नाही. शेट थांबा, तेवढं करता मला, एवढं पण घाबरू नका. मी म्हटलं उडी मारायला होतं. आपण बोलतो ना, गडाला एक चोर दरवाजा असतो बॅक, जेणेकरून जेव्हा हल्ला वगैरे करायचा असतो, तर तो हा आहे भगवती किल्ल्याचा चोर दरवाजा, जो वापरला जातो. आय गेस भरपूर उंच, इकडनं तुम्हाला दिसणार पण नाही. आय गेस वर्षातून एकदा हा ओपन करतात, काही कॉम्पिटिशन किंवा काही जाण्यासाठी, तेव्हा इकडनं जाता येतं. बघूया कधी ओपन झालं की आपण नक्की जाऊया. तर हा एक कडक स्पॉट आहे. एक तर खरं तर बॅक वॉटर आहे, म्हणजे इकडे ड्रेनेज वगैरे, वेस्टेज वगैरे, सीवेज जे क्लिअर आउट, ड्रॉप आउट करतात, ते करतात त्या साईडला पलीकडे. पण इकडे जो आताच ते ड्रेनेज रे, ते म्हटलं मी. पण इकडे जो व्ह्यू आहे हा पाठी, तो कमाल आहे. ओ माय गॉड, काय विटनेस करू शकतोस ब्रो. हे बघा, हा कायच आहे. शिपिंग रॉड सोड, हे बघ नुसतं पाणी भरपूर आहे. विराय खाली जाऊ नको. तुम्ही घ्या सिनेमॅटिक, घ्या ना.
ते बघा कसं पुढे पुढे चाललंय, ऐकत नाही माझं. कराडमधनं आलेलं आहे. डोंगरा दर्याची सवय आहे. समुद्राचं पाणी कधी आत आलं तर सांगताय त्याला आत जाऊ नका. कसं आहे, ही जेवढी जागा अनएक्सप्लोर्ड आहे आणि तेवढी अनसेफ पण आहे. आणि हे पाणी जेवढं तुम्हाला आता शांत वाटतंय, समुद्राच्या पाण्याला कधी काही नेम नसतो, कधी वरती येऊ शकतो. सो त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं आणि इकडनंच आनंद घेतलेलं बरं. तरी बघूया हा महाराज घ्या. माझी किती बॉडी झाली ते. मनशांती मनशांती. हा माईक आहे. मी 2 मिनिटासाठी विसरलो की माईक कुठे लावलाय. मनशांती माईक लावलाय अशा ठिकाणी जिकडे दिसत नाही कोणाला. होय, अशाच ठिकाणी लावलाय. मनशांती करून आणि फोटोचे अनगणित अल्बम करून आम्ही आता इकडनं निघतोय. आता मला हायड्रेटेड व्हायचं आहे. आता परत मला ताण लागले. मी सगळा ऊसाचा रस पिलो, त्याच्यानंतर काही पिलं. पाणी तरी दे मित्रा. पण नाही. हा एक पॉईंट आहे ना बघण्यासारखा आहे. जर तुम्ही रत्नागिरीतून नसाल रत्नागिरीत आले असाल, भगवती मंदिराचं दर्शन घेतलं असेल. भगवती हॉटेल हे एक मस्त ठिकाण आहे तुम्हाला फोटो काढण्यासाठी. एस्पेशली जे फोटोजेनिक असतात ना लोक आमच्यासारखे वेडे. मी जास्त तर आमच्या सगळ्या लोकांसाठी हा पॉईंट म्हणजे एक नंबर. आणि भाई येता तर चांगला टाइम. आमच्यासारखे असे उन्हात बिनात येऊ नका. नाही, फोटोचा विषय नाही, पण जे तुमची एनर्जी लूज होते आता तर उन्हाळा आपण डिहायड्रेट भरपूर होतो. माझ्या मते तरी तुम्ही या टायमिंग मध्ये यायला नको. आता बघा आम्ही दुपारी जेवणाच्या टायमिंगला जिकडे लोक आस्वाद देत असतात जेवणाचा, त्या टायमिंगला उन्हाळक्या मारतोय. स्टँड लागला. तर तुम्ही असं कृपया करू नये आणि इकडे घाण वगैरे करू नका रे. स्वच्छ ठेवा ही जागा. असं हिडन प्लेस. तर आपण आता बाहेर पडलेलो आहोत, भगवतीच्या इकडनं खाली आलेले आहोत. ओ माय गॉड. आता निघूया. आता दुसरा पॉईंट फिरूया, जर असं हायड्रेट होऊया आणि बघूया कुठे जाता येत आहे. आय गेस माझ्या टेबल पॉईंट बघूया, आज हाय स्पॉट बघूया असेल. तर थांबा ब्लॉग एंड नाही झालाय. ब्लॉग अजून पुढे कंटिन्यू केलाय, पण त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पाठवायला लागलो. सो मग तुम्ही म्हटलं एकाच ब्लॉगमध्ये कशाला घुसवावं, मग तो पार्ट 2 मध्ये बघा. तर पार्ट 2 साठी थांबा. परंतु तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग फेब एंडचा. आता मार्च चालू झालाय आणि मी म्हटलं तुम्हाला अशाच पुढच्या क्रेझी ब्लॉग नाही. ओव्हर अँड आउट. बाय बाय. समजा पडली आणि चालूच होय ना, मला समजेना विषय काय झाला. आणि वरच पुढे गेला निघून. तो माझी बाई एवढी फाटली होती ना, आता नशीब माझ्या वाटी विराज होता तेव्हा, मग कमी आहे पण तरी